तिथे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याची आज सुरुवात नंदुरबारमधून होते। मणिपूरपासून सुरू झालेल्या यात्रेचा समारोप हा महाराष्ट्रात होणार आहे। राहुल गांधी दुपारी 1:30च्या सुमाराला नंदुरबारमध्ये दाखल होतील। दुपारी 2 वाजता नंदुरबारमधील सीव्ही पंप मैदानातून यात्रेला सुरुवात होईल। त्यानंतर 13 मार्चला धुळे मालेगाव, 14 मार्चला नाशिक आणि 15 मार्च रोजी पालघर ठाणे असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे। तर 17 तारखेला शिवाजी पार्कवर सभेनं यात्रेची सांगता होईल। दरम्यान राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये उद्धव ठाकरे यांना देखील सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्याची माहिती मिळते। तर शरद पवार हे देखील या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत। दरम्यान भारत जोडो न्याय यात्रा ही 12 मार्च रोजी नंदुरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करेल। त्यानंतर दुपारी 4 वाजता नंदुरबारमध्ये सभा होईल आणि मुक्काम दोंडाईचामध्ये असेल। तर 13 मार्च रोजी धुळ्यामध्ये यात्रा पोहोचेल आणि दुपारी महिला मेळावा होईल। त्यानंतर राहुल गांधींचा मुक्काम मालेगाव जवळच्या सौंदाणे गावात असेल। 14 मार्च रोजी सकाळी चांदवडमध्ये सभा होईल आणि नाशिकमध्ये रोड शो होईल। त्यानंतर पालघर जिल्ह्यातील मोखाडा इथे यात्रेचा मुक्काम असेल। तर 15 मार्च रोजी दुपारी भिवंडीत रोड शो होईल आणि सोनाळे मैदानावर मुक्काम असेल। तर ठाण्यातील जांभळी नाका इथे चौकात सभा होणार आहे 16 मार्च रोजी। तर 17 मार्च रोजी शिवाजी पार्कात समारोपाची भव्य सभा होईल। राहुल गांधींच्या सभेला इंडिया आघाडीचे नेते हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एम.के. स्टॅलिन, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव देखील उपस्थित राहणार आहेत। तर शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। तर 17 मार्चला मुंबईत इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन होईल। दरम्यान राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात दाखल होती। या पार्श्वभूमीवर आढावा घेतलेला आहे गोविंद शेळके यांनी। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा शुभारंभ नंदुरबारमधून आज राहुल गांधी करतायत। राहुल गांधी हे 11:30 वाजता दिल्लीवरून सुरतला निघतील आणि सुरतला साधारणतः 1:30 वाजता पोहोचतील। त्यानंतर सुरत ते नंदुरबार इथपर्यंतचा हा प्रवास हेलिकॉप्टरने असेल आणि त्यानंतर साधारणतः 2 ते 3 वाजेपर्यंत राहुल गांधी यांचा एक रोड शो असणार आहे, जो नंदुरबारमधल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानापासून सुरुवात होईल आणि मी सध्या जिथं उभा आहे त्या सेबी मैदानापर्यंत येऊन हा थांबेल। या ठिकाणी आपण बघतोय की ज्यावेळी 3 वाजता राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी त्यांच्या स्वागताची मोठी तयारी या नंदुरबारमध्ये केल्याचं चित्र पाहायला मिळतं। या सेबी मैदानावर सुद्धा वेगवेगळे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव येथील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांची उपस्थिती राहील असं सांगण्यात येत आहे। आणि या यात्रेदरम्यान आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार परिसरातील आदिवासींसाठी जे काही होळीचा सण असतो तो आजपासून सुरुवात होतो आणि या दिवशीच होळी पेटवून राहुल गांधी हा त्यांचा होलिकोत्सव साजरा करणार आहेत। मागच्या अनेक दिवसाची खरं तर आदिवासी बांधवांना प्रतीक्षा होती, कारण मागच्या 14 वर्षापासून गांधी घराण्यातील कुणी व्यक्ती हा नंदुरबारमध्ये आला नव्हता। असं म्हणतात की ज्यावेळी काँग्रेस संकटात होती अथवा काँग्रेसने कुठले मोठे निर्णय जाहीर करायचे होते त्यावेळी काँग्रेसने ते निर्णय याच नंदुरबारमधून जाहीर केले होते। मात्र 2009 नंतर गांधी घराण्यातील कुणीही व्यक्ती सोनिया गांधी यांच्यानंतर नंदुरबारमध्ये पोहोचला नव्हता आणि 14 वर्षानंतर ज्यावेळी गांधी घराण्यातील कुणी एक राजकीय नेता नंदुरबारमध्ये येतोय याची प्रतीक्षा या आदिवासी बांधवांमध्ये मोठी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सेबी मैदान, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।